येस सर. हो बोला. सॉरी सर, पुढच्या महिन्याभरातल्या अपॉइंटमेंट्स फुल आहेत, पण मी त्यानंतरची देऊ शकते. हो हो हो, नाही बरोबर आहे तुमचं, पण सॉरी सर, मी काही करू शकत नाही. सर तुम्ही प्लीज नीट बोला. काय 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 कोणाचं रिलेटिव्ह? एक मिनिट नस, मला दे. हॅलो, आम्ही डॉक्टर शशांक करंजीकर बोलतो. एक मिनिट, तुम्ही आधी तुमची ही दमदाटीची भाषा बंद करा. हे बघा, तुम्ही कोणाचेही नातेवाईक असाल, मला फरक पडत नाही. माझ्यासाठी सगळे पेशंट सारखेच. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवा. थँक्यू. सर तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये आहात. कॉफी? थँक्यू. 2 दिवस झालं खूप धावपळ सुरू आहे. तर एवढ्या सगळ्या सर्जरीज होत्या, धावपळ होणारच. सर 2 दिवस झालं तुम्ही घरी गेला नाहीयेत. इफ यू डोंट माइंड, आजच्या सगळ्या केसेस मी हँडल करतो. तुम्ही रेस्ट घ्या. नाही डॉक्टर यतीन, ही रेस्टची चेन मला परवडणार नाही. सर 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 ऐका ना प्लीज. डॉक्टर यतीन, तुम्ही माझ्या काळजीपोटी बोलताय, माझ्या लक्षात येत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की इथे येणारे पेशंट हे माझ्या भरोश्यावर इथे येत असतात. त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि तुम्ही सांगताय मला रेस्ट घ्यायला. नाही सर, पण शरीरासाठी. डॉक्टर यतीन, मला कळतंय, मी घेईन माझी काळजी. बरं, त्या आजीबाईंच्या नातेवाईकांशी बोलणं झालं का? त्यांचा खर्चाचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना मदत मिळवून देऊ शकतो असं सांगा त्यांना. हो. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सीमा, माझ्या गोव्याच्या फ्लाईटचं काय झालं? नो सर, पावसामुळे सगळ्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्या. सर ट्रेनने पण जाणं शक्य होणार नाही. हो सर, ऍक्च्युली महाराष्ट्रात सध्या भरपूर पाऊस सुरू आहे सर, तर बसने जाणं पण शक्य नाहीये. तर मला वाटतं सर तुम्ही जायलाच नको सर. नाही डॉक्टर यतीन, जावं तर लागणारच आहे. कारण तिथे नामांकित सर्जन येणार आहेत, सायंटिस्ट येणार आहेत. वेगवेगळ्या विषयाची तिथे माहिती मिळू शकते आणि महत्त्वाचं म्हणजे आधुनिक उपचार पद्धत तिथे चर्चा होणार आहे. तुम्हाला आतमध्ये बोलून. माझा अंदाज खरा ठरला. ऑपरेशनला पर्याय नाही. ऑपरेशन? हो, आपल्याला येत्या काही दिवसातच ते करावं लागेल आणि हे ऑपरेशन मुंबईचे डॉक्टर्स करू शकतील. डॉक्टर शशांक करंजीकर असं त्यांचं नाव आहे. ते आहे डॉक्टर. लेकराला झालंय काय? मागल्या वेळेस तुम्ही जेव्हा मला भेटला होतात तेव्हा मी तुम्हाला कल्पना दिली होती की तुमच्या मुलाचा आजार गंभीर आहे आणि खर्चिक आहे हेही सांगितलं होतं. तशी आम्ही पैशाची जमवाजमव सुरू केली आहे डॉक्टर.
करंजे बाबा, या रिपोर्टवरनं मला असं दिसतंय की तुमच्या बजरंगच्या हृदयाला भोक आहे. आणि आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत. आपल्याला तातडीने ऑपरेशन करावं लागेल. खर्च किती येईल डॉक्टर? साधारणपणे 1.5 ते 2 लाख येईल. आणि हो, त्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट लगेचच घ्या, कारण की बरेच वेळा त्यांची अपॉइंटमेंट लगेच मिळत नाही. हो 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 डॉक्टर. देवा, अहो असं बिगर चप्पल किती दिवस चालणार? असल ज्योतिबाची इच्छा तोवर. हो पण केवढं? हे बघ सुशीला, मी ज्योतिबाला नवस बोललोय, बजरंगाजवळ बरा होत नाही तोवर मी पायात चप्पल घालणार नाही. आता ठेस लागू दे, नाही तर अंगठा फुटू दे, मी चप्पल घालायचा नाही. तू बी विचारत जाऊ नको मला आता. हो पण कसं जमणार सगळं? एवढे मोठे डॉक्टर, त्यांची वेळ तर मिळायला हवी. आणि एवढा सगळा खर्च झेपणार आहे का आपल्याला? कशाला चिंता करते? हं? तू ज्योतिबा घेईल बघून, तूच दाखवेल मार्ग आपल्याला. अरे देवा, आता हे ज्योतिबाच्या निवेद्याला खोबऱ्यानं खारका घ्यायचे राहिलेत. आणि हा केक बी घ्यायला लागेल, बजरंगाचा वाढदिवस आहे आज. तो मी घरीच बनवलाय. हा, घरीच बनवला? हा, बरं झालं मग. आज बजरंग किती आनंदात आहे नाही? पण त्याला ऑपरेशनचं कसं सांगायचं? या दादा, त्यासाठी मला देव लई आवडतो. प्रसादासाठी? हा, हा खोबर खालीकवाला देव मस्त आहे. बकासूर. आई, दादाचा वाढदिवस आहे ना, काय केलं खायला? अरे तू आईनं केक बनवला. चल केक कापून घेऊ. बरोबर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू. आणि हे बघ मी काय आणलंय. किती पॅक करून आणले तरी मला माहिती नाही काय असणार. स्पोर्ट शूज असणार, स्पोर्ट शूज. हे काय? मला नको आता कुठलेही गिफ्ट. मला शूज हवे होते आणि तसं तुम्ही प्रॉमिसही केलं होतं. आता मी रेस मध्ये भाग कसा घेऊ? अरे नाही जमलं शूज. पुढच्या वेळी घेऊ. ऐक तर. अरे दादा, तुझा वाढदिवस आहे ना. तू कपरे. आता कळलं मला बाबाने माझं नाव रेस मधून का काढायला लावलं ते. त्यांना शूज घ्यायचेच नव्हते. असं नसेल रे दादा, पप्पा असं करतील का? हो, कसं पाहिजे रडवलं त्याला? ये बघ. ये बघ. हो, हे आणलंय. हो, जमत नव्हतं ना तुम्हाला, मग कशी आणली बुट? जमवलं. बुट बी आणली पण नाही दिली त्याला. कशी देऊ? म्हणजे बुट दिली म्हणजे तो पळायला लागल, धावायला लागल, ते जमणार आहे त्याला? आपल्या पोराच्या नशिबात काय वाढून ठेवलंय ते त्या ज्योतिबा रायालाच माहित. हो, किती हौस होती त्याला त्या शर्यतीत भाग घ्यायची. आपण यादीतून त्याचं नाव काढायला लावलं. त्याला ठाऊक आहे का? काय सांगू त्याला? काय सांगू? धावणं त्याच्या जीवावर बेतल म्हणून. ते पण खरंच आहे.
डॉक्टरांनी सांगितल्यावर मला तर काही सुचेनासच झालं. आपल्या रंगाच्या छातीला ऑपरेशनचं काय म्हणते डॉक्टर? ऑपरेशन तर करावंच लागेल, पण खर्च बी लय आहे. पैशाचं करू काहीतरी, पण माझं लेकरू आधी बरं झालं पाहिजे. म्हणजे मी कधीच धावू शकणार नाही? आई, हा माझा शेवटचा वाढदिवस असेल? तसं नाही रे बाजा, तसं नाही. आता तू धावू नाही शकणार, पण एकदा का तुझं ऑपरेशन झालं का असा वाऱ्यावानी धावायला लागशील तू. आपला ज्योतिबाराया बघतोय ना बाळा आपल्याकडं, आणि तू तर त्याचा भक्त आहेस ना. मग असं निराश होऊन कसं चालेल? अरे तो किती शूरवीर होता. हा, तू पण आहेस ना. अरे अंबाबाईला त्रास देणाऱ्या राक्षसाला मारून टाकलं होतं त्याने. तुला आठवते ना गोष्ट मी सांगितलेली? मी निराश नाही होणार. ज्योतिबाराया माझं पण रक्षण करेल. वय तर, आणि तुझी स्वप्न बी पूर्ण करेल. ज्योतिबा राज तुला मार्ग दाखवेल. बाळा, फक्त विश्वास ठेव त्याच्यावर. अरे बाळा, बस. तुझं की नाही एक छोटस ऑपरेशन आहे बस. आई, ऑपरेशन कधी? आठवड्याभरातच. हा, पण एकदा का त्याचं ऑपरेशन झालं ना का तुझा दादा एकदम ठणठणीत बरा होणार आहे. राजा, बस. मुंबईतले लय मोठे डॉक्टर त्याचं ऑपरेशन करणार आहेत, आणि एकदा का आपले पैसे जमले, बजरंगाला घेऊन जायचं त्यांच्याकडे. ऑपरेशन झालं मग बजरंगा बघ कसा धावायला लागतोय ते. हा, पैसे जमा झाले तर ना. अरे तू कशाला चिंता करतोय, मी आहे ना, मी करीन जमा. तुझं ऑपरेशन बी होणारच. हा, तू नका उगाच विचार करू. हा, तू फक्त आनंदी राहा, हसत राहा, सगळं ठीक होईल. आई, माझ्याकडे इतके जोक आहेत ना, दादा हसतच राहील. म्हणजे तू तुझ्या घाणेरड्या जोकने पुन्हा बोर करणार. दादा दादा ऐक ना, एकच जोक ऐक ना. तुला माहिती, एक दिवशी एक हत्ती असतो आणि एक मुंगी असते. हत्ती असंच मुंगीच्या जवळ जातो, मुंगी त्याच्या कानात सांगायला जाते, आणि कशी चालते माहिती? अशी चालते, अशी चालते. हाव, काय अवस्था करून घेतली स्वतःची. काय बघा कसे झालेत. कशाला जीवाला त्रास करून घेता. माझ्या लेकराच्या त्रासापुढे एवढा त्रास काय बी नाही. हो, 1.5 लाख रुपये रक्कम नाही मोठी असती ना. पण माझ्या बजरंगाच्या जीवापुढे नाही लहान आहे ती. सुशीला, काय बी करून पैसे जमवलेच पाहिजेत बघ. हाव, जमवतो तर हावतच ना आपण. इतकं सोपं आहे का ते? इतके दिवस प्रयत्न करतोय तेव्हा कुठं जेमतेम 25,000 जमा झाले. ही हाराची ऑर्डर पुरी झाली ना, 2,000 रुपये मिळतील आपल्याला. पण तू बी कुठेतरी स्वयंपाकाला जाणार आहेस ना. असंच काम जर मिळत राहिलं ना, होईल काहीतरी. पप्पा, नका ना टेन्शन घेऊ. मी पण काम करतो, म्हणजे लवकर पैसे जमा होतील. काम करणार? हो, त्यात काय. आमच्या शाळेतला पण एक पोरगा जातो कंपनीमध्ये कामाला. मी पण जाईल, जातोच उद्यापासून. म्हणजे पैसे लवकर जमा होतील. मग तुझ्या शाळेचं काय? अरे साधा आजारी जरी पडलास ना तरी शाळा बुडवायला मागत नाहीस तू. हो, पण दादा आजारी आहे ना, त्यासाठी केलंच पाहिजे. शाळा आवडतेच, पण दादा जास्त आवडतो. देवा, ज्योतिबा भरून पावलो रे आज. बाळा, लय मेहनत करू, पण पैसे बी जमू. तुझ्या दादाला बी नक्की बरं करू. हा, बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी.
बाळा तुला काही त्रास होतोय का? नाही नाही, त्रास मला नाही होते, त्रास तुम्हाला होतोय आणि ते मला सहन होत नाहीये. मला नाही करायचं ऑपरेशन. बजरंगा काय बोलतोस तू? तुम्ही लय कष्ट घेता माझ्यासाठी, मला ते बघवत नाहीये. अरे तू पोरगा आहेस रा आमचा. राजा पण आहेच की. मला काही जरी झालं तर तो तर आहेच. तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. असं नको ना रे बोलू दादा. अरे असं कधी हसतं का रे बाळा? एक डोळा हसला की मग दुसरा डोळा नसला तरी चालेल असं कधीतरी कधी बोलतं खरं. अरे हा बाळा चंद्र पण पाहिजे आणि सूर्य पण. हे बा परत कधी असं बोलायचं नाही. शब्द ठीक होईल बघ. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला पूर आला असून पुराचं पाणी आता कोल्हापूर शहरात शिरलं आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. अरे देवा, दत्ता कुठपर्यंत पोहोचलोय आपण? हे काय साहेब, शिरूर ना काही येलेच आता. कोल्हापूर जवळच आहे मग तिथून. अरे काय बोलतोयस? 1 तासभर झालं तू तेच सांगतोयस. अहो साहेब, मला वाटतं रस्ता चुकलोय आपण. हे बघा ना, GPS बंद पडले. साहेब एक बोलू का? साहेब आपल्याला बहुतेक चकवा लागलाय. ए तोंड बंद ठेव आणि गाडी चालवतो. चकवा लागला. अहो साहेब बघा ना, हे झाड तिसऱ्यांदा दिसले मला. मी तुला सांगितलं ना, तोंड बंद ठेव आणि गाडी फुल स्पीड मध्ये चालव. मला उद्या सकाळी गोव्यात कसंही पोहोचलंच पाहिजे. हा सावकाश रे, बघून चालव. साहेब बघा, परत तेच झाड. आता तरी विश्वास ठेवा. अरे दत्ता, मग तू कोणाला विचारत का नाहीये? अहो साहेब, एवढ्या पावसात आडवाट्याला कोण सापडणार आहे आता? हा? अरे कोणीतरी हा बघ, त्या माणूस आला. थांबव थांबव थांबव. बाबा बाबा बाबा, 1 मिनिट. हायवेला लागायचं होतं पण रस्ता लक्षात येत नाहीये पावसात. सांगू शकता का तुम्ही? कुठं निघालाय? गोव्याला चाललोय, गोव्याला. रस्ता सापडत नाही. मगाचपासून एकाच ठिकाणी गोल गोल फिरतोय आम्ही. तुम्ही काही मदत करू शकता का? तर मग काय उगा चालू होईल ना. काय तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. तुम्हाला एकदम सुरक्षित ठिकाणी सोड. बर या तुम्ही, या बसा. सावकाश बसा, सावकाश. हे चल रे. बाबा सावकाश रे. तर काय नाव म्हणाला तुमचं? सतत पडत असलेल्या पावसामुळे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आगा गा 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 साहेब, अहो कसं हो तुम्ही आता हायवेला लागणार? पुराच्या पाण्यामुळं गावात शिरता बी येणार नाही, गावाच्या बाहेर बी पडू शकणार नाही. माझं ऐका, आज तुम्हाला मुक्काम करावं लागेल आणि पावसानं उघडीत दिली का दिवसा उजेडी जावा. पण बाबा, याच्या आडवाटेला मुक्कामासाठी हॉटेल कुठे असणार आहे? अहो इथं कसलं हॉटेल? इथं जवळच एक घर आहे. घर लय छोटं आहे पण माणसं लय मोठ्या मनाची आहेत बघा. तिथंच तुमची सोय होईल चांगली. नाही पण भाऊ, हो आम्ही त्यांना अनोळखी, ते आम्हाला घरात कसे घेतील? हो साहेब, हे शेर नाही,
गाव आहे, गावातली माणसं लई पिरमळ असते ते. अडचणीतल्या माणसाला वळख पाळख न विचारता मदत करते ती. तुम्ही बिलकुल काळजी करू नका साहेब, थेट जाऊन विचारा, नक्कीच तुम्हाला मदत मिळेल. कोल्हापूर परिसराला पाण्याने वेढा घातल्यामुळे सुमारे 500 जणांना आतापर्यंत सुखरूप स्थळी हलवण्यात आलं आहे. कोल्हापूरला जोडणाऱ्या सर्वच महामार्गांवर पाणी असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. अजून 2 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. सुशीला मी येतो जरा जाऊन. बाबा कुठे चालले तेवढ्या रात्री? अरे महत्वाचं काम आहे. आओ हो, एवढ्या पावसाचं कशाला जात आहे? म्हणजे नाही गेलात तर नाही का चालणार? उद्या काम केलं तर नाही चालणार? अहो, पावसा पाण्यात कुठं अडकलात तर काय होईल? अरे मला काय बाबा आओ, नका ना. बरोबर नाही हे बघा, इथं थांबवा, इथं थांबवा. साहेब ते बघा, तिथं आहे घर. अरे तुम्ही कुठे जाता एवढ्या पावसात? तुम्ही पण चला आमच्या बरोबर. हा साहेब हवा मी फक्त वाट धावणार, वाटाड्या आपलं तेवढंच काम. बाकीचं समजा तुम्ही निभवायचं. जावा तो. आणि समजा तुम्हाला कोणी विचारलंच तर सांगायचं खोबरं खारीकवाल्यानं धाडलं म्हणून. कुणी धाडलंय सांगू? अहो खोबरं खारीकवाल्यानं, ते समजून जातील काय ते. नाही बाबा, 1 मिनिट. तुम्ही आम्हाला एवढी मदत केली, हे थोडे पैसे ठेवा. हो नाही साहेब, पैसे न ग मला. अरे हा त्याची आम्हाला गरज नाही. आम्ही फक्त तो खोबरं आणि खारीकचं देणं लागतो. येतो साहेब. सावकाश जा. हा होय बाई. ए बाबा हे घे. सुशीला, आता कसं करायचं? बाहेर तर पूर आलाय आणि आपल्याकडे येळ बी राहिलेला नाही. बाहेर जायचं कसं? ते मुंबईच्या डॉक्टरांना बी भेटायला लागेल. हो, पण आपल्याकडे पैसे जमलेले नाहीत. त्यांना काय नुसतंच भेटायचं? काय करायचं? त्यांच्या समोर आपलं रडगाणं गायचं? देवा ज्योती बराया, हा तर तूच धाव र बाबा. आता कोण आलं? बघतो. दादा नमस्कार. नमस्कार. जरा त्रास द्यायचा होता तुम्हाला. काय पाऊस लय वाढलाय, पुराचं पाणी बी वाढलंय. आम्हाला पुढे जायचं होतं पण काय अडकून पडलं. हे आमचे साहेब आहेत. साहेबांना जरा आराम करायचा होता. नाही पैसे बी देतील तुम्हाला ते. अहो काय बोलताय भाऊ, पैसे कसले? येऊ द्या ना साहेबांना. या ना सर. येस मी गाडी घेऊन दादा थांबा. हे घ्या, उपयोगी पडेल. अरे हा, जेवण तुम्हाला थोड्या वेळात पाठवून देते. होय, येतो साहेब. हा या ना साहेब. हो. या. बसा साहेब. सुशीला जा. साहेब छान. घ्या साहेब.
माफ करा, आज सध्या आम्ही काळाच्या आज पितोय. पैसे साठवायचेत ना दादासाठी. राजा घ्या साहेब, बरं वाटेल चहा घेऊन. एक विचारू का साहेब? नाही म्हणजे आमचं घर लय आडवाटल आहे, कुठल्याच रस्त्याला लागून बी नाही. तुम्हाला इथवर आणलं कुणी? नाही, मला एक माणूस भेटला होता आणि तो म्हणाला की इकडे तुमची सोय होईल म्हणून. माणूस? हो. काय नावगाव सांगितलं का? माणूस काय म्हणाला तो? हो साहेब, तुम्ही लय भिजलाय. नाही, कापडे बदलून घ्या, नाहीतर आजारी पडाल. हो, पण माझ्याकडे दुसरे कपडे नाही आहेत. ठीक आहे, राहू दे. घ्या. हे काय? काढा आहे साहेब, घ्या ना. साहेब काका, हा काढा घेतलात ना की तुमची सर्दी छुमंतर होईल. आई आम्हाला नेहमी देते आणि मग आमची सर्दी आणि खोकला गायब होऊन जाते. हो ना दादा? साहेब काका, खरं म्हणजे माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास झाला. त्रास कसला त्यात? आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्याला आम्ही ज्योतिबासारखा मानतो, आणि देवाचा करण्यात कसला आलाय त्रास? असं चला मग आता या देवाला निवद दाखवा. आणते. बरं साहेब, झोपा आता तुम्ही निवांत, आणि काय बी लागलं तर मला उठवा. हा? तुम्ही कशाला उठला? तुम्ही झोपा निवांत. नाही नाही, याला काहीतरी होतंय. किती खोकतंय. तुम्ही झोपा. ते हवा बदलली ना का पोरांच्या तब्येती बिघडतात. मी गरम पाणी आणते, बरं वाटेल त्याला. लवकर. माफ करा, तुमची झोप मोड झाली. नाही नाही नाही, त्याचं काही नाही. मी सांगितलं ना, हे हवेमुळे याचं असं खोकणं नाही आहे. तुम्ही डॉक्टरांना दाखवलात का? काय सांगू साहेब, वर्षभरापासून त्याला आणि आता डॉक्टर म्हणले त्याच्या भोक आहे. तेव्हापासून असंच. डॉक्टरांनी मुंबईला जाऊन ऑपरेशन करायला सांगितलंय. हा, ते मुंबईला मोठे डॉक्टर आहेत, शशांक करंजीकर, त्यांच्याकडेच त्याचं ऑपरेशन करायचं. मग तुम्ही दाखवलात का त्यांना? साहेब, ते 1.5 लाखाचा खर्च आहे. तसा आमची जमवाजमव चालली, पण ते पैशा वगैरे जाता बी येत नाही. ए बाळ, बरं वाटतंय ना तुला आता? झोप मग आता. झोप. राजा, तू बी झोप. झोप बाळ. तुम्ही आपुलकीने विचारलं म्हणून सांगितलं. तशी आमची तुमच्याकडे काय बी अपेक्षा नाही. फक्त लेकराला आशीर्वाद द्या, बरा होईल म्हणून. सगळं व्यवस्थित होईल. आराम करा साहेब.
आपल्याला जे बी काय शक्य होतं ते समज केलं. हार बनवले, घरोघरी पोचवले, देवाच्या देवळात बी पोचवले. जे बी काम मिळालं समज केलंय. घरात जे काही किडूक मिडूक आहे ते बी ऐकायची तयारी केली. पण पैसा काय जमाना सुशीला. मला पण तीच काळजी लागली. आपला हा वनवास कधी संपायचा? अगं वनवास देवांना बी नाही चुकलाय. आपण तर साधी माणसं आहेत. हो, पण आपल्या बजरंगासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. हा आशा सोडून द्यायची व त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला नको का आपण? आता एकच मार्ग दिसायलाय मला. खंचा हे घर ऐकायचं. हो, काय बोलताय काय तुम्ही? हवं डोक्यावरचं छप्पर इकलं तर पोरांचा कट रस्त्यावर संसार मांडायची येळ येईल. अगं पर लेकरांबगर संसार असल्या बरेच हेच बरं. राहू कुठं बी झोपडीत तर लेकरू जवळ असेल आपल्या. हो, पण मी बघतो. भाऊ या ना आत्या. नाही नको, साहेबांनी पाठवले, तुम्हाला घेऊन यायला सांगितले. अहो मुंबईला जायचंय, तुमच्यासाठी गाडी पाठवली साहेबांनी. चला. चला, साहेबांनी आत बोलवलं. साहेब हे बघा, हे आले. या या. म्हणजे ते हार्ट स्पेशालिस्ट तुम्हीच? हो, मीच तो हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर शशांक करंजीकर. तुम्ही उभे का? बसा ना. बस बस बस. हे बघा वामन ताई, आता बजरंगाची तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. त्याची काळजी करायला मी आहे. साहेब साहेब, आता आमच्याकडे फक्त 25,000 आहे आणि ते आम्ही देतो. पण बाकीचे नंतर दिले तर चालतील? नाही म्हणजे जुळवाजुळव करून लवकरात लवकर देऊन टाकू. नाही, नाही चालणार. हो, पण साहेब असं कसं माझ्या मुलासाठी? सुशीला, वामन ताई, तुम्ही मला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. मी घेणारच नाहीये. पण साहेब आम्ही. हे बघा, हो तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना त्याची किंमत पैशाने नाही करता येणार. हो मीच उलट तुमचं देणं लागतो. काय बोलताय साहेब? हो साहेब, कुणी बी संकटात असलं तर माणूस मदत करतोच ना. आम्ही काय वेगळं केलं? ही तशा परिस्थितीत तुम्ही माझं जे काही आदरातिथ्य केलंय त्याबद्दल मी काय बोलू? तो माणूस मला भेटला काय? तुमच्या घरापर्यंत त्याने आणून सोडलं काय? हे जर सगळं झालं नसतं त्या पुरात माझं काय झालं असतं? मी आज जगात दिसलो नसतो आज. हो साहेब, काहीतरीच काय. साहेब, कोणी आणून सोडलं म्हणलं तुम्हाला आमच्याकडे?
आणि समजा तुम्हाला कोणी विचारलंच तर सांगायचं खोबरं खारीकवाल्यानं धाडलंय म्हणून. कोणी दडलंय सांगू? अहो खोबरं खारीकवाल्यानं, ते समजून जातील काय ते. तो म्हणाला की खोबरं खारीकवाल्याने धाडलंय म्हणून सांगा. अरे खोबरं वामन, काय झालं? देवा ज्योतिबा, कितीला कष्ट घेतलेस बघता करता. साहेब, अहो तू ज्योतिबा होता, माझा देव. ज्योतिबा? नाही, माफ करा, तुम्ही काय बोलताय मला कळलं नाही. साहेब, माझी लेकरं ज्योतिबालाच खारीक खोबरंवाला म्हणतात. तुम्ही रस्ता चुकला होतात ना, तेव्हा त्यानंच तुम्हाला मार्ग दाखवला बघा. अहो ज्योतिबाच होता तो. तरीच तो जास्ती काही बोलत नव्हता. संकटातून वाचवण्यासाठी मी आलोय असं तो म्हणाला. कमाल आहे, त्यानेच तुमची आणि माझी भेट घडवून दिली. काय अजब लीला आहे. वा, उत्तम. ताई, बजरंगचे रिपोर्ट चांगले आहेत, नॉर्मल आहेत. खरंच डॉक्टर साहेब? हो, ऑपरेशनही चांगलं झालंय, काळजी करण्यासारखं काही नाही. आपण ऑपरेशन वेळेत केलं म्हणून बरं. आता त्याला पुढे कधीही काही त्रास होणार नाही. थँक्यू डॉक्टर साहेब. अरे, तू कशाला थँक्यू म्हणतोस? खरं म्हणजे मीच तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. अरे, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलंय. हो डॉक्टर साहेब. आई, बाबा आणि राजा कुठे? अरे ते हे काय इथं तुझ्याच कामासाठी गेलो होतो. माझं का? होय, बरं ते राहू दे. आधी मला सांग, तब्येत कशी तुझी? मस्त, एकदम भारी. हो का? डॉक्टर साहेब, लय उपकार झाले तुमचे. हे उपकार कसे फेडू तेच समजायला झाले बघा. मला पुन्हा घरी बोलवून कोरा चहा, पिठलं, भाकरी, कांदा खायला घालून. देऊ ना डॉक्टर. अहो तुमचंच घर आहे, कधी या. बर, चला मी येतो, मला बाकी पेशंट्स बघायचे. हा बजरंग, आराम करायचा, बडबड करायची नाही. चल डॉक्टर साहेब, हां बोल. 2 मिनिट बोललो लेकराशी तर चालेल? अरे बोला ना. काय, मुलांना आराम मिळाला की लगेच बडबडायला लागतं, म्हणून मी सांगितलं. बोला. हे बजरंगा, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. हे बघ. स्पोर्ट्स शूज? हा, एकदम नवे कोरे स्पोर्ट्स शूज. आणि हा, शाळेत तुझ्या बाईंना बी सांगून आलो, यंदा धावण्याच्या शर्यतीत आमचा बजरंगा नक्की भाग घेणार. ते काय असतंय, ट्रॉफी, त्याच्यावर आधीच तुझं नाव लिहून ठेवायला सांगितलं. कारण यंदा माझा बजरंगा जो धावल ना, त्याला हरवणारं कुणी बी नसेल.